अमरावतीवरून संभाजीनगरला जाताना माझ्यासोबत असा काही प्रॉब्लेम होईल मी विचार सुद्धा नव्हता केला. तर काय प्रॉब्लेम झाला सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय भावांनो, मी आहे संभाजीनगरचा प्रणव आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर आज मी चाललो होतो किती दिवसानंतर संभाजीनगरला, म्हणजे की घरी. आणि घरी जायच्या वेळेस मी एवढं खुश होऊन जातो ना की विचारू नका. आणि जातानाच रस्त्यात भेटले आपल्याला आपले व्लॉग्स बघणारे मित्र, बिग फॅन सर. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात पहिले टाउनशिप पासून तर पंचवटी पर्यंत केला ऑटो, कारण की यावेळेस खूप जास्त कपडे घरी नेत होतो धुण्यासाठी. आता तुम्ही म्हणशाल कपडे रूमवर पण धुवू शकतो ना तू, आणि खरं जर म्हटलं तर मला खूप जीवार येतं कपडे रूमवर धुण्यासाठी. आणि मग नंतर मी आलो पंचवटीवर, आणि इथं आल्यावर बघितलं तर ट्रॅव्हल्सला निघायला अजून अर्धा घंटा बाकी होता. चला म्हटलं मग काहीतरी पेट पूजा तरी करू, आणि इथं येऊन मग मस्तपैकी आपल्या मित्रासोबत एक कचोरी खाऊन घेतली. आणि मग नंतर फायनली मग आपल्याला आपली ट्रॅव्हल्स भेटली. आणि ट्रॅव्हल्स जर बघितली तर मधून खूप छान होती पण. आणि करेक्ट मग 8:30 वाजता आमची ट्रॅव्हल्स निघाली. बघू आता उद्या सकाळी किती वाजेपर्यंत घरी पोहोचतो बनून. 3 hours later. तर रात्री करेक्ट मग 1 वाजता आमची ट्रॅव्हल्स एका हॉटेलवर थांबली. आणि इथं आल्यावर जेव्हा मी खाली उतरायला लागलो तेव्हा मला कळलं की माझ्या ट्रॅव्हल्स मधून चपलाच गायब झाल्या, म्हणजे की माझ्या क्रॉक्सच चोरी गेल्या. एक टाइमला मी पण विचार करायला लागलो, म्हटलं चोरी पण आता जायच्या होत्या का. म्हटलं आता डबल घरचे ओरडतील की तुला तुझ्या चप्पल नीट सांभाळता येत, तू तुझं करिअर काय सांभाळणार आहे. तर चला भावांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करून फॉलो करून घ्या.